नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सोलर पंप कृषी योजना अंतर्गत एक अपडेट त्या ठिकाणी समोर आले आहेत. त्या अपडेटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी असं बंधनकारक केलं आहे की शेतकऱ्याच्या बांधावरती 60 दिवसाच्या आत सोलर पंप त्या ठिकाणी बसवणं बंधनकारक ठरवलं आहे. तर मित्रांनो, याच्या अगोदर जे मागेल त्याला सोलर पंपाच्या अंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फॉर्म त्या ठिकाणी भरले आहेत आणि त्यांचे फॉर्म काही चुका असल्या कारणानं पेंटिंगमध्ये पडलेले आहेत. काही शेतकरी बांधवांचे पैसेसुद्धा वापस आले आहेत, तर काही शेतकरी बांधवांचा फॉर्म हा डिलीट झालेला आहे. तर ह्या हिशोबानं आता बरेचसे शेतकरी हे 1-2 वर्षापासून त्या ठिकाणी अडखळून पडलेले होते. तर आता मुख्यमंत्री साहेबांचं असं म्हणणं पडलं की आता 2 महिन्याच्या आतच जे नवीन सोलर बसवले जाईल किंवा नवीन फॉर्म भरले जाईल, तर ते 2 महिन्याच्या आतच आपल्या शेतकरी बांधवांच्या विहिरीवरती बोरवरती त्या ठिकाणी बसवणं बंधनकारक ठरले जाईल. तर मित्रांनो, याच्यामध्ये किती सत्यता आहे हे येणाऱ्या काही दिवसामध्ये दिसून येईल. आणि तुम्ही सोलर पंपचा फॉर्म भरलेला आहेत का आणि तुमच्या विहिरीवरती सोलर बसले आहेत का, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, धन्यवाद.